नमस्कार, मैं दुर्गेश पाठक और आप देख रहे हैं न्यूज़फुल। बोईसर महोत्सव की जो किस तरीके से रूपरेखा थी वो हमने आपको दिखाई, किस तरीके से कार्यक्रम था और कार्यक्रम में किस तरीके से विशेष अतिथि थे वो थे गौतमी पाटिल। आज 5 तारीख है और गौतमी पाटिल बोईसर में आ चुकी हैं। किस तरीके से जो पूरी हवा बनी, गौतमी पाटिल का जो क्रेज है, फैन बेस है, वो आज बोईसर शहर में देखने मिल रहा है। हम इस समय खड़े हैं गौतमी पाटिल मैडम के वैनिटी वैन में। किस तरीके से गौतमी पाटिल के सामने हम इस समय मौजूद हैं फ्रेम में, किस तरीके से क्या पूरी रूपरेखा है, एक संक्षेप 5 मिनट में उनके बारे में जानेंगे। मैडम, बहुत बहुत स्वागत है आपका पालघर जिले में और बोईसर महोत्सव में। धन्यवाद। मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही एवढा स्टेट ट्रॅव्हल केला, तुम्ही एवढे मोठे मोठे शोज केले, तुम्ही एवढा लोकांमध्ये फिरला, तर कधी अशी कल्पना होती की तुम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायला भेटेल? असं काही नाही, आम्ही ऑल महाराष्ट्र फिरत असतो, हा. तर छान वाटतं मला सगळीकडे जाताना. आणि मुंबई साईड तर मला खूप आवडते, कारण की सगळे आपले कोळी लोक असतात, आगरी लोक खूप छान असतं, त्यांचा स्वभाव खूप छान आहे. खरं तर महिला वर्ग पण त्यांचा रिस्पॉन्स खूप असतो, म्हणून मला इकडं खूप आवडतं आणि आजही मला खूप आनंद झाला. अच्छा मॅडम, गौतमी पाटील एक साधी बाई होती, आज गौतमी पाटील एवढा मोठा ब्रँड, एवढा मोठा फेस कसा काय झाला आणि एवढा कमी समयामध्ये निर्माण झाला? पहिली गोष्ट, बाई नाहीये मी. सॉरी. क्रेज ऍक्च्युली मला पहिल्यापासून कार्यक्रम, मी बरेच वर्ष झालं कार्यक्रम करतेय, तर मला खूप आवड आहे डान्सची. तर मी तिथून जी सुरुवात केली, तर आज प्रेक्षकांमुळे मी इथपर्यंत पोहोचले आणि त्यांच्यामुळेच एवढं क्रेज आहे, म्हणून त्यांनाच मी तो म्हणजे त्यांनाच देणार. ओके मॅडम, काय स्पेशल तुम्ही करता? तुम्ही लावणी क्वीन तुमचं नाव एक आपण बघता की लोक तुम्हाला रिप्रेझेंट करतात, म्हणजे तुम्ही काय इतरपेक्षा तुम्ही काय असं करतात की लोक एवढे वेळ येऊन गेले? फक्त महाराष्ट्रामध्ये नाही मॅम, आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा लोक, तुमचे फॅन बेस एवढे लोक आहेत. आज आमच्या बोईसर महोत्सवामध्ये युपी, बिहार, राजस्थान म्हणून लोक आले, त्यांना एक फक्त तुम्हाला बघायचं आहे. काय तुम्ही एवढा अलग करतात की लोक एवढे दिवाने आहेत तुमचे? वेगळं मी काही करत नाही, जे मी करते ते लोक बघतातच, रोज बघतात की मी काय करते. लोकांना डान्स आवडतो म्हणून लोक येतात आणि लोक एन्जॉय करायला येतात. आपण म्हणजे मी स्टेजवर गेली की लोक खुश होतात, आपण डान्स घेतो किंवा आपले जे सॉन्ग आहेत ते लोक एन्जॉय करतात, त्यांना छान वाटतं म्हणून ते येतात. अच्छा मॅडम, आता आपण थोड्या एक आपला शो चालू होणार आहे बोईसर महोत्सव मध्ये, तर नेमकी आपण जे बिफोर स्टेज प्रॅक्टिस जेव्हा की आपण स्टेज जाण्याच्या आधी कशी काय धावपळ असते, कशी काय टेन्शन असते की आपल्याला बेस्ट द्यायचं आहे प्रत्येक शोला, तर कसं आपल्या मनामध्ये चालतं हलचल? ऍक्च्युली हे आमचं सगळं बसलेलं आहे. हे सुरुवातीला जेव्हा होतं त्यावेळेस झालं, आता एवढं काही वाटत नाही, कारण की आम्ही सगळ्या पोरी आमचे डान्स वगैरे सगळ्यांचे बसले आहेत. तर असं काही नाही, आलो की आवरलं, आपलं सगळं इथं पोहोचलेलं असतं, व्हॅनिटी व्हॅन वगैरे, यायचं, आवरायचं आणि शो करायचा. मॅडम, काय म्हणणार बोईसर महोत्सव मध्ये तुम्ही फर्स्ट टाइम आले, एक स्मॉल मेसेज लोकांसाठी किंवा बोईसर महोत्सवासाठी तुम्ही काय देणार नेमकी? खरंच खूप छान वाटतंय आज मी बोईसरला आले, तर बोईसर महोत्सवाला आले, तर मला जे आयोजकांनी बोलवले मी त्यांचं मनापासून आभार मानते. आणि मला खूप छान, आणि नेहमी जे प्रेक्षकांचं मला प्रेम मिळतं, महिला वर्गांचं प्रेम मिळतं, हेच प्रेम मला कायम द्या, आणि अशीच मी विनंती करते. आणि धन्यवाद मला प्रेम दिल्याबद्दल. बिल्कुल. तो ये थे गौतमी पाटिल, जिन्होंने अपना एक पूरा फैन बेस तैयार कर लिया है महाराष्ट्र में, महाराष्ट्र के बाहर भी। किस तरीके से कुछ ही देर में इनका शो शुरू होने वाला है, किस तरीके से रूपरेखा होती है, किस तरीके से क्राउड का रिस्पांस होता है, वो भी आपको दिखाते रहेंगे। वीडियो को शेयर करिए और देखते रहिए न्यूज़फुल। जय हिंद।